हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपला टॅलीचा फर्स्ट क्लास आहे आणि या क्लासमध्ये मी तुम्हाला टॅली प्राईम सांगणार आहे, जे की टॅलीचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. तर काय आहे टॅली प्राईम हे स्टार्ट करायच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर क्लासेसचे अपडेट आणि नोटिफिकेशन भेटून जाते. तो फर्स्ट बघणार आहोत आपण इंट्रोडक्शन टू टॅली प्राईम. टॅली प्राईम हे एक बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जे बिझनेस आहे त्याचं बुक ऑफ अकाउंट्स मेंटेन करू ठेवू शकता. देन अगेन टॅली प्राईम इज अ कमर्शियल अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. बघा, एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये जे तुम्ही तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा इव्हेंट्स आहेत ते तुम्ही रेकॉर्ड करून ठेवू शकता टॅली प्राईममध्ये. देन फीचर्स बघा काय काय आहेत टॅली प्राईमचे. देन फीचर्स म्हणजे फर्स्ट जो आहे तो मोर सिम्पलर अँड इझी टू यूज आहे, म्हणजे सिम्पल आहे, त्याला कोणी यूज करू शकतं. अगदी बिगिनर्स पासून प्रोफेशनल पर्यंत टॅली प्राईमला कोणीही ॲक्सेस किंवा यूज करू शकतं. स्पीड अँड पॉवर जास्त आहे. देन रिलायबल सॉफ्टवेअर आहे, इफिशियंट आहे, फ्लेक्झिबल आणि फ्युचर रेडी आहे. क्रेडिटर्स असतात, डेटर्स असतात, त्यांचा पूर्ण रेकॉर्ड आपण ठेवू शकतो. पूर्ण डिटेल्स आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो. पर्टिक्युलर डेटर, क्रेडिटर, जे काही डिटेल्स आहेत ते आपण इकडे सेव्ह करू शकतो. नेक्स्ट जे आहे ते डिफरन्स बघा, आधीच्या व्हर्जनमध्ये काय डिफरन्स होता आणि आताच्या व्हर्जन आले त्याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे ते आपण बघू. सो फर्स्ट जे होतं ते ह्याच्या आधीचं जे व्हर्जन होतं ते टॅली ERP9 होतं. बघा, टॅली ERP9 मध्ये फर्स्ट जो डिफरन्स आहे तो तुम्हाला दिसतोय समोर. जसे की त्यांनी लोगो चेंज केला आहे. बघा, फर्स्ट टॅली ERP9 चा लोगो हा असा होता, आता टॅली प्राईमचा असा झाला. देन टॅली प्राईममध्ये त्यांनी लुक सगळा चेंज केला, टोटली चेंज केला लुक. टॅली प्राईममध्ये ॲनिमेशन आहे, ॲनिमेटेड केलेलं आहे. थोडे तुम्ही जेव्हा टॅली ओपन करता तेव्हा टॅली ERP9 मध्ये ते डायरेक्टली ओपन व्हायचं, बट टॅली प्राईममध्ये ते ॲनिमेटेड आहे. सो लोडिंग होत आहे, सो थोड्या ॲनिमेशन टाईपमध्ये त्याला ओपन होताना दिसतंय आपल्याला. नेक्स्ट जो डिफरन्स आहे त्यांचा पाथ बघा. कंपनी डेटा जो आहे तो आपण टॅली ERP9 मध्ये एका स्पेसिफिक लोकेशनला किंवा पाथला आपण सेव्ह करून ठेवायचो, म्हणजे पर्टिक्युलर स्पेसिफाय डेटा पाथ होता तिकडे टॅली ERP9 मध्ये. बट टॅली प्राईममध्ये तुम्ही एनी पाथ, म्हणजे जर तुम्हाला एखादी कंपनी ॲक्सेस करायची असेल तर तो कोणत्याही पाथमधून तुम्ही ॲक्सेस करू शकता, कोणत्याही ड्राईव्हमधून ॲक्सेस करू शकता. जर रिमोट कंपनी असेल तर ते पण तुम्ही ॲक्सेस करू शकता. स्टेटस लाईक मायग्रेशन जर पाहिजे असेल तुम्ही, म्हणजे जर सपोज आता टॅली प्राईम नवीन व्हर्जन आलं आहे, जर तुमच्या जर पूर्ण एंट्र्या झाल्या असतील टॅली ERP मध्ये आणि जे तुम्हाला मायग्रेट करायचे आहेत टॅली प्राईममध्ये, म्हणजे ते तुम्हाला स्विच करायचे, ट्रान्सफर करायचे टॅली प्राईम, मायग्रेटचा ऑप्शन असतो, तिकडे मायग्रेशन करू शकता. जर डेटा करप्ट झालाय तर तो पण तुम्ही ॲक्सेस करू शकता युजिंग टॅली प्राईम. नेक्स्ट जो डिफरन्स आहे तो मल्टीटास्किंगचा आहे. बघा, आपण जेव्हा टॅली ERP9 मध्ये एखादी एंट्री करायचो, सपोज आता मी वाउचर एंट्री करतोय, जसं की पेमेंटची वाउचर एंट्री करतोय, तर एंट्री करताना मला मध्येच काहीतरी प्रिंट वगैरे द्यायला सांगितलं कोणी, मी काय करणार, ती एंट्री स्किप करणार आणि मागे जाणार, गेटवे ऑफ टॅलीला जाणार, किंवा मी दुसरा विंडो ओपन करणार टॅलीचा आणि मग त्याच्यामध्ये मी प्रिंट देणार. म्हणजे तुम्हाला मल्टिपल विंडो ओपन करावे लागायचं टॅली ERP9 मध्ये. बट टॅली प्राईममध्ये तसं नाही आहे. टॅली प्राईममध्ये तुम्हाला तिकडे गो टू ऑप्शन दिलेला आहे, त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून मल्टीटास्किंग करू शकता एकाच विंडोमध्ये टॅलीच्या. सो गो टू ऑप्शन तुम्हाला तिकडे वरती दिलेला असतो, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही एका टास्कमधून दुसऱ्या टास्कमध्ये इझिली जाऊ शकता टॅली प्राईममध्ये. नेक्स्ट जे आहे ते कम्पॅरिझन बिटवीन थर्ड जो आहे तो, तुम्हाला जर लिस्ट ऑफ अकाउंट्स बघायचे असतील टॅली ERP9 मध्ये, तर तुम्हाला गेटवे ऑफ टॅलीला, डिस्प्लेमध्ये, लिस्ट ऑफ अकाउंट्समध्ये असे जाऊन तुम्हाला 3 क्लिक करून चेक करावे लागायचे. बट टॅली प्राईममध्ये तुम्हाला तिकडे ऑप्शन दिलेला आहे चार्ट ऑफ अकाउंट्स, तिथे जाऊन तुम्ही ॲक्सेस करू शकता सगळे मास्टर्स, त्याच्यामध्ये ग्रुप्स आले, लेजर्स आले, वाउचर टाईप्स आले, कॉस्ट सेंटर्स, हे सगळे तुम्ही चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये ॲक्सेस करू शकता. नेक्स्ट जो डिफरन्स आहे तो शॉर्टकट की बघा. टॅली ERP9 मध्ये आपण जर काही कॉपी करायचं असेल तर Ctrl+Alt+C ही शॉर्टकट की होती, आणि जर काही पेस्ट करायचं असेल तर Ctrl+Alt+V हे शॉर्टकट की होते टॅली ERP9 मध्ये. बट टॅली प्राईममध्ये ग्लोबल कीज यूज केलेत त्यांनी,
जसे की कॉपी अँड पेस्ट साठी आपण नॉर्मली यूज करतो कंट्रोल सी फॉर कॉपी, कंट्रोल बी फॉर पेस्ट. हे झालं तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन ऑफ टॅली प्राईम. सो नेक्स्ट क्लासला मी तुम्हाला सांगणार आहे कसं टॅली प्राईम डाउनलोड करायचं, कसं इन्स्टॉल करायचं. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशन भेटून जाईल सेकंड क्लास